अरे न्यूज माझ्याही कानावर आलीये. पण असं अचानक काय झालं असेल मोठ्या सरांना? हो ना, तसे ठणठणीत होते ना रे ते. हो ना. त्यांना कसला तरी धक्का बसला म्हणून त्यांचं बीपी शूट झालं. हो, आम्ही काल हॉटेलमध्ये गेलोच नसतो तर हे झालंच नसतं. शेफाली, अगं मोठ्या सरांबद्दल कळलं का तुला? हो, कळलं. नेहा, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? अगं सगळे आजोबांच्या तब्येतीबद्दलच बोलताय. आय नो नेहा, सगळ्यांनाच कळलंय मोठे बॉस आजारी आहेत ते. पण मला एक सांग, तू का एवढं गिल्टी फील करतेस? तू सांगितलं होतंस का यश सरांना सगळं काही लपवायला? नाही ग, मग काय यश सरांनी मुद्दाम लपवलं? नाही तसंही नाहीये. मग झालं तर हे बघ, तू उगाच गिल्टी फील करू नकोस. मला सांग, आता आजोबा कसे आहेत? मला काहीच माहिती नाहीये शेफाली. यश फोन नाही उचलते, मेसेज नाही करते. मला खरंच कळत नाही मी काय करू. म्हणजे नेहा, मोठ्या सर्वांचं कळलं का? हो, सगळे तेच बोलतात. काय झालं असेल ग अचानक? ऐक ना खुशी, प्लीज जरा 2 मिनिटं देशील? नेहा, ऐक ना, तू हाफ डे घेतेस का? नाही नको शेफाली, खूप काम आहे ग. नेहा हे बघ, मी तुझं काही एक ऐकणार नाही. तुझं नाही का कामात लक्ष लागणार? तू तू घरी जा आणि रेस्ट घे. अगं शेफाली खूप काम नेहा, आहे मला. तू आत्ताच्या आत्ता घरी जा, हे सगळं मी बघते. मी तुला सांगतेय ना, तुला रेस्ट करण्याची गरज आहे. मी तुझं अजिबात काही ऐकणार नाही. शेफाली अगं नेहा प्लीज तू जा. यशचा एक फोनही नाहीये, साधा मेसेजही नाही केला त्याने. काय नेमकं झालंय तेच कळत नाही. जाऊ का पॅलेसला? नाही नको, उगाच माझ्यामुळे परत काही बिघडायला नको. खूप काळजी वाटते मला. आजोबा बरे असतील ना? तेव्हा आजोबांना बरं करा. गणपती बाप्पा मोरया. May I come in, sir? येस, कम इन. सर, नेहाने या फाईल्स द्यायला सांगितलंय. ठेवा. ओके. आजोबा कसे आहेत सर? नेहाकडनं कळलं की बरे. सर, तुम्हाला कामात काही मदत हवी आहे का? उकडत आहे ना खूप. सँडविच नकोय का सर? मला ना खूप भूक लागली आहे आणि काही खाल्लं नाही ना की माझं कामात लक्षच लागत नाही. मी खाऊ ना? बघा मी खरंच खाईन सर. सर, माझ्या आईने मला शिकवलंय, आपला मूड कसंही असलं ना तरी सुद्धा अन्नावर राग दुःख काढू नये सर. म्हणून मी नेहमी हसत राहते. माझा मूड कसाही असला ना तरी खाते. मी खाऊ ना सर? मला चीज सँडविच खूप आवडतं. मी
मी ते बघून घेतो फाईल्स, तुम्ही जा कामाला लागा. सर तुम्ही न खाऊन आजोबा बरे होणार आहेत का? तुम्हीच असे वागलात तर यश सरांना कोण सांभाळणार? सर नाही बघवत तुम्हाला असं. तुम्ही हसत खेळत असला ना की सगळं छान होतं. तुम्ही 2 घास खा बरं. काही खाल्लं ना तर चटचट बोलायला सुचतं. प्लीज असे शांत राहू नका ना सर. सर माझी आई ना नेहमी आजारी असते. गेले कित्येक वर्ष अंथरुणाला खिळून येते, पण मी हसत असते. आपलं दुःख असंच दाखवत राहिलं तर समोरच्या माणसाला पण अपसेट व्हायला होतं. शिवाय माझ्या आईला सुद्धा मला हसत खेळत पाहायलाच आवडतं. आजोबांनाही तुम्हाला हसत खेळत पाहायलाच आवडतं ना. मग असे नका ना वागू सर. प्लीज प्लीज खाऊन घ्या प्लीज. काही मदत लागली तर सांगा सर. शेफाली, आय एम सॉरी. तुम्हाला थँक्यू म्हणायचंय का सर? नाही, दोन्ही म्हणायचंय. त्या दिवशी तुमच्यावरती विनाकारण ओरडलो ना मी, म्हणून सॉरी. आणि आजच्यासाठी थँक्यू. इट्स ओके सर. टेक केअर. सकाळपासून यशचा एकही फोन नाहीये. आजोबा कसे असतील? बरे असतील ना?